सो लेट अस सी द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन बेस्ड ऑन मीन. मीनमध्ये आपण 3 क्वेश्चन्स करणार आहोत. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. मीन बाय डायरेक्ट मेथड. व्हॅल्यूज चेंज झाल्या तरी घाबरायचं नाही. 1 क्वेश्चन इज मोर दॅन इनफ टू सॉल्व द प्रॉब्लेम. फॉर्म्युला इथे आपल्याकडे आहे. मीन एक्स बार इज गिवन बाय समेशन एफ आय एक्स आय बाय समेशन एफ आय. सिम्पल फॉर्म्युला. सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, हे जे 2 रोज आहेत त्याला कॉलम्समध्ये कॉपी करणार. फक्त कॉपी पेस्ट तेवढं करूया पहिले. ओके, तुमच्याकडे काय काय व्हॅल्यूज आहेत. सगळ्यात पहिले पर्सेंटेज ऑफ मार्क्स, त्याला आपण क्लास इंटरवल पण बोलतो. ठीक आहे. तो क्लास इंटरवलमध्ये स्टार्ट होतं 0 to 20, मग 20 to 40, मग 40 to 60, मग 60 to 80 अँड 80 to 100. राईट. देन सेकंड जो तुमचा कॉलम आहे, सगळ्यात महत्त्वाचा कॉलम आहे, तो तुम्ही बनवणार एक्स आयचा कॉलम. कोणता कॉलम? एक्स आयचा कॉलम. एक्स आय म्हणजे काय? मीन ऑफ द क्लास इंटरवल. म्हणजे क्लास इंटरवलच्या मधल्या व्हॅल्यूज कशा काढायच्या. इथे 0 आहे, इथे 20 आहे. 0 आणि 20च्या मध्ये काय येणार? 10 येणार. आता तुम्ही जर मला विचाराल कसं काढलं, तर त्याचा पण फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो. 0 प्लस 20 डिवायडेड बाय 2. लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. 0 प्लस 20 किती? 20. 20 डिवायडेड बाय 2 10. मग जर व्हॅल्यू कधी चेंज झाल्या, एक्झाम्पल 2 to 6 असेल, मधला नंबर काढायचा आहे, तर 2 प्लस 6 डिवायडेड बाय 2. 2 प्लस 6 इज 8. 8 डिवायडेड बाय 2 इज 4. मधला नंबर 4. डायरेक्टली होत असेल डायरेक्टली करा, नसेल होत तरी टेन्शन नाही आहे. तुम्ही लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2 करू शकता. 0 to 20च्या मध्ये 10, 20 to 40च्या मध्ये 30. आता बघा, जास्त डोकं नाही लावायचं. गॅप कितीचा आहे? 0 आणि 20च्या मध्ये 20चा गॅप आहे ना. मग इथे 20 ॲड करत जावं. 10 प्लस 20 30. 30 प्लस 20 50. 50 प्लस 20 70. 70 प्लस 20 90. इझी झालं काम. म्हणजे पहिली व्हॅल्यू फक्त काढायची. नंतरचे व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन टेक द डिफरन्स ऑफ दिस अँड कीप ऑन ॲडिंग हिअर टू गेट द नेक्स्ट व्हॅल्यूज. ओके, नेक्स्ट इज युअर एफ आय. एफ आय कुठून मिळणार? एफ आय यू विल गेट इट फ्रॉम हिअर. 3 7 15 25. 3 7 15 25. करेक्ट. ओके, आता काय करणार तुम्ही? आता सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे एफ आय एक्स आय. एफ आय एक्स आय म्हणजे काय? या दोघांना मल्टिप्लाय. 10 into 3. 10 into 3 किती? 30. 30 into 7 210. अरे 7 3 जा 21. 15 5 जा 75. 0 लावा. 7 2 जा 14 आणि हे 0 0 म्हणजे 2 0 देणार. 90 into 5 450. आता सगळ्यांना ॲड करायचं आहे. सो ॲड करा, नीट ॲड करा. पण 0 0 0 0 0 0 म्हणजे इथं तर 0 येणार आहे. करेक्ट. मग 3 प्लस 1 इज 4. 4 प्लस 5 इज 9. 9 प्लस 5 इज 14. 4 कॅरी 1. राईट. 1 प्लस 2 इज 3. 3 प्लस 7 इज 10. 10 plus 4 is 14. 14 plus 4 is 18. 8 कॅरी 1 आणि मग 1 plus 1 is 2. थोडेसे मी नंबर्स नीट नाही लिहिलेत, पण ठीक आहे. ॲडिशन तुम्ही करू शकता, एवढं मी एक्सपेक्ट करू शकतो. सो 2840. सो 2840 इज दी ॲडिशन. म्हणजे काय? बेसिकली तुम्हाला इथे काय मिळालं? ही ॲडिशन म्हणजे काय आहे? दिस इज नथिंग बट समेशन एफ आय एक्स आय. आणि इथे तुम्हाला करायचं समेशन एफ आय. सो समेशन एफ आय विल बी इक्वल टू ह्याचं ॲडिशन. 20 प्लस 5 25. 25 प्लस 15 40. 40 प्लस 1 43. हे होणार 50. आणि ह्याला तुम्ही काय लिहिणार? ह्याला तुम्ही ॲक्च्युली लिहिणार समेशन एफ आय एक्स आय. एफ आय एक्स आयचं समेशन म्हणजे ॲडिशन. आता तुम्हाला फक्त मीनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मीन? आपल्याला माहिती आहे दॅट मीन एक्स बार. करेक्ट. तुम्ही पुढे कसं लिहिणार? mean x bar is given by summation fi xi by summation fi, that is 2840 divided by
50. 0 0 गेला म्हणजे 284 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5 5 जा 25. 3 4 34. 5 6 जा 30. डॉट 4 0 8. सो 56.8. पण हा डेटा कशाचा आहे? डेटा इज ओके द पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ 50 स्टुडंट्स. म्हणजे हे सगळे पर्सेंटेज आहेत 0 to 20, 20 to 40, 40 to 60. सो you'll say that the mean percentage of the students, mean percentage of the students is 56.8 किंवा 56.8% is the mean. That's it. चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपण करूया. अगेन एन इंटरेस्टिंग क्वेश्चन. इट सेज फॉलोइंग टेबल शोज द फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ डेली वेजेस. म्हणजे किती पैसे कमवतात ते. 50 वर्कर किती पैसे कमवतात इन अ ट्रेडिंग कंपनी दॅट इज गिवन. फाइंड द मीन बाय अज्युम्ड मेथड. सो दीज आर द वेजेस अँड ऑफकोर्स द वेजेस आर गिवन इन रुपीज. 200 to 240 रुपीज कमवणारे 5 लोक आहेत. 240 to 280 रुपीज कमवणारे 10 लोक आहेत अँड सो ऑन. So we are supposed to find out the mean. Mean by what? Assumed mean method. Formula लक्षात आहे तुमच्या. X is equal to A plus summation Fi di by summation Fi. This is the formula. ठीक आहे. पण सगळ्यात पहिले कॉलम्स कोणते कोणते बनवायचे ते मी तुम्हाला सांगतो. सो पहिला कॉलम तर ॲज इट इज कॉपी करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डोकं नाही लावायचं. सो जे वेजेस आहेत तुमचे ते वेजेस तुम्ही कॉपी करणार पहिल्या कॉलममध्ये. राईट. सो लेट अस कॉपी डाऊन ऑल द वेजेस. सो वेजेस म्हणजेच क्लास इंटरवल पण बोलू शकता तुम्ही. 200 to 240 पहिला क्लास इंटरवल. देन 240 to 280 दुसरा क्लास इंटरवल. देन 280 to 320. देन 320 to 360. And then 360 to 400. So this is your class interval. त्यानंतर तुम्ही काय करणार? You will find out xi, right? xi is nothing but mean of the class interval. म्हणजे इथे तुमच्याकडे 200 to 240 आहे. या दोघांच्या मधला नंबर काय आहे? 200 आणि 240. मधला नंबर 220. आय डोंट थिंक सो जास्त डोकं लावायचं आहे. इझी आहे. आता 240 आणि 200 मध्ये कितीचा गॅप आहे? 240 आणि 200 मध्ये 40चा गॅप आहे. 40 ॲड करत राहा. जस्ट कीप ऑन ॲडिंग 40. 220 प्लस 40 इज 260. 260 प्लस 40 इज 300. 300 प्लस 40 इज 340. अँड 340 प्लस 40 इज 380. xi झालं. नाव युअर नेक्स्ट कॉलम विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज युअर di. पण di काढतो कसं आपण? xi मायनस ए नी. अरे पण ए कसा भेटतो? यामधून अज्युम करून. सो अज्युम एनी व्हॅल्यू ॲज ए. आयडियली द मिडल व्हॅल्यू. आयडियली, नॉट कंपल्सरी. आयडियली. सो लेट्स अज्युम दिस ॲज ए. ठीक आहे. म्हणजे आपण ए ऑलरेडी स्वतःहून अज्युम केला. किती? 300. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक 260. युअर चॉईस. इफ समवन वॉन्ट्स टू टेक 340 युअर चॉईस. इफ यू वॉन्ट टू टेक 220 दॅट इज ऑल्सो युअर चॉईस. प्रोव्हाइडेड तो वाला क्वेश्चन ॲक्टिव्हिटीमध्ये नाही आला पाहिजे तर तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे करू शकता. नाहीतर तिथे बघावं लागेल की कुठे बॉक्स आहे किंवा कुठे ब्लँक आहे. एनिवेज पुढे जाऊया. आता xi मायनस ए म्हणजे 220 मायनस 300. वरचे व्हॅल्यू नेगेटिव्ह, खालचे व्हॅल्यू पॉझिटिव्ह, इकडचा व्हॅल्यू नेहमी 0. हा नेहमी 0 लिहून ठेवायचा. वरचे व्हॅल्यूज नेगेटिव्ह. 220 मायनस 300 किती? मायनस 80. 260 मायनस 300 किती? मायनस 40. हे 0 आणि खाली उलटं जावा. हे मायनस 40 आहे ना, मग इथे 40 होणार. हे मायनस 80 आहे ना, मग हे इथे 80 होणार. डोळे बंद करून. डेफिनेटली तसंच होणार नेहमी. ओके. आता तुम्ही काय करणार? di नंतर तुम्ही लिहिणार fi. अच्छा, fi म्हणजे काय? अरे काय नाही, हेच कॉपी करायचं आहे. f ना फ्रिक्वेन्सी. 5 10 15 12 8. ठीक आहे. मग 5 10 15 12 8. And then finally what you will do is you will find out fi di. लास्ट कॉलम तुमचा असणार fi di चा. दोघांना मल्टिप्लाय करा. मायनस 80 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस 400
minus 40 multiplied by 10 minus 400. 15 into 0 0. 40 into 12 12 4 is 48. So 480. 80 into 8 640. करेक्ट. आता हे ॲड करायचे सगळे. अच्छा, पहिले तर एफ आय पण ॲड करायचं आहे. 5 + 10 15, 15 + 15 20 30, 30 + 12 42 + 8 is 50. म्हणजे समेशन एफ आय इज इक्वल टू 50. ठीक आहे. आणि समेशन एफ आय डी आहे, हे दोन ॲड करून बघा किती येत आहे. 480 आणि 640. 480 640. सो 0. 8 + 4 is 12. 6 + 4 is 10 11. ठीक आहे. आता हे दोन्ही जर मी ॲड केले तर -800 येणार ना, कारण ते दोन्ही पण निगेटिव्ह आहेत. आता 1120 मधून 800 गेले म्हणजे किती उरणार? 320 उरणार, राईट. सो जस्ट राईट डाऊन 320 देअर. सो इथे आपण लिहिणार समेशन एफ आय डी आय इज इक्वल टू 320. आता तुमच्याकडे समेशन एफ आय आहे, समेशन एफ आय डी आय आहे, ए आहे आणि एच सुद्धा आहे. त्याची गरज नाही आहे, ठीक आहे, कारण फॉर्म्युलामध्ये एच येत नाही. एनिवेज मी जे बोललो ते विसरून जावं. सो व्हॉट डू यू हॅव? यू हॅव मीन एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ आय डी आय बाय समेशन एफ आय. बट व्हॉट इज ए? ए इज 300 प्लस summation FIDI, that is 320 by summation FI, which is 50, correct? So what you will get? It is 0 0 cancel honar, and you will get 300 plus 32 by 5. So you will divide 32 by 5. 5 6 are 30. You will get 2 decimal 0. 5 4s are 20. So 300 plus 6.4. And that gives you 306.4 as the final answer, right? So that is nothing but your daily mean wages. So you can say that the daily mean wages of the workers is 306.4 rupees. म्हणजे 306 rupees 40 पैसे. So rupees लिहिणं कंपल्सरी आहे. So आता आपण mean करूया by step deviation method. The question says amount invested in the health insurance company is given below. Find the mean investment by step deviation method. So this is by step deviation method. थोडंसं इथे लिहिलं आहे मी समजवायला तुम्हाला की हा स्टेप डिव्हिजन मेथडचा क्वेश्चन आहे. असा टेबल तुम्हाला मिळेल. इथे सगळे व्हॅल्यूज दिलेले आहेत. 800 to 1200, 1200 to 1600 अँड सो ऑन. नंबर ऑफ फॅमिलीज दिली आहेत. स्टेप डिव्हिएशनचा मेथड जनरली ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमध्ये येतो, कारण तो खूप लेंदी असतो. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू राईट डाऊन ईच अँड एव्हरीथिंग. सो तेच तुम्हाला सगळे टेबल्स देतात, काय काय गोष्टी मिसिंग असतात. स्टेप डिव्हिएशन मेथड त्याच्यात 1 2 3 4 5 6 असे तुम्हाला 6 कॉलम्स बनवायचे आहेत. कोणते कोणते ते मी तुम्हाला सांगतो. त्यातले 2 कॉलम्स तर इथेच आहेत, ते सेम कॉपी करायचे आहेत. सो ऑब्व्हियसली युअर फर्स्ट कॉलम इज गोइंग टू बी क्लास इंटरवल, राईट. क्लास इंटरवल म्हणजे काय? जे ऑलरेडी दिलं आहे तेच. सो ते कॉपी करूया आपण पहिले. सो वी हॅव 800 to 1200, then 1200 to 1600, then 1600 to 2000, then 2000 to 2400, 2400 to 2800, and finally 2800 to 3200. सो हे ॲज इट इज लिहिलं आहे मी, काही केलेलं नाही आहे. युअर नेक्स्ट कॉलम इज एक्स आय. नीट ऐका पूर्ण, ठीक आहे. एक्स आय म्हणजे काय असतं? मीन ऑफ द क्लास इंटरवल. हे सेम आपण अज्युम्ड मीन मेथडमध्ये पण केलं आहे. मीन ऑफ द क्लास इंटरवल म्हणजे 800 आणि 1200चा मधला नंबर. सो मिडल नंबर तरी इझी आहे. 800 आणि 1200च्या मध्ये काय येणार? कसं फाइंड आउट करणार? 800 प्लस 1200 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2000 डिवायडेड बाय 2 1000. या दोघांच्या मधला नंबर आहे 1000. आय होप हे क्लिअर आहे. आफ्टर दॅट व्हॉट यू विल डू? 1200 आणि 1600च्या मधला नंबर. मग सारखं सारखं हे करायचं का? नाही. गॅप चेक करा. 800 to 1200 कितीचा गॅप आहे? 400. कीप ॲडिंग 400 नाव. 1000 प्लस 400
1400 प्लस 400, 1800 प्लस 400, 2200 प्लस 400, 2600 प्लस 400, 3000. Correct? Now what you will do, your next column is DI. Next column is DI. DI काय असतो? DI असतो XI मायनस ए. पण त्यासाठी तर तुम्हाला अज्युम्ड मीन पाहिजे. सो अज्युम्ड मीन यामधला तुम्ही कोणता तरी एक ए अज्युम करणार. आयडियली मिडल नंबर, नॉट कंपल्सरी मिडल नंबर, पण तरी आपण सेफर साईडसाठी मिडल नंबर कोणता पण 1800 किंवा 2200 कोणता पण घेऊ शकता. सो दॅट वी विल टेक ॲज ए. मला बॉक्स करून असं ए लिहायचं तिथे. दिस इज युअर ए. दिस इज वॉट यू हॅव अज्युम्ड. दिस इज समथिंग दॅट यू हॅव अज्युम्ड ॲज ए बेसिकली. ठीक आहे. आता काय करायचं आहे? एक्स आय मायनस ए म्हणजे 1000 मायनस 2200. 2200 तर मोठा नंबर आहे, 1000 छोटा नंबर आहे, म्हणजे इथे नेगेटिव्ह व्हॅल्यू होणार मायनस 1200, कारण 1000 मायनस 2200. मग 1400 मायनस 2200 म्हणजे मायनस 800. हे होणार मायनस 400. या लाईनला नेहमी 0 येणार. तुम्ही जर 1800 घेतलं असतं ना तर इथे 0 आलं असतं. 2200 घेतलं इथे 0 येणार. तुम्ही ए इथे घेतलं असतं तर इथे 0 आलं असतं. सिम्पल ॲज दॅट. आता उलटं 2600 मायनस 2200. सी, मग आता व्हॅल्यूज पॉझिटिव्ह झाल्या, वरती नेगेटिव्ह आहेत, खाली पॉझिटिव्ह येणार. आणि 3000 मायनस 2200 800. यू कॅन सी 400 800 मायनस 400 मायनस 800. आय होप दिस इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. पहिला कॉलम आहे सी आय, नंतर आपण काढलं एक्स आय, आता आपण काढलं डी आय. ठीक आहे. आता नेक्स्ट कॉलम विच इज यू आय. आय नो थोडंसं कॉम्प्लेक्स आहे पण तसंच आहे ते. यू आय इज वॉट? यू आय इज इक्वल टू डी आय बाय जी ऑर एच. आता हे जी का घेतलं आहे मला माहिती नाही, सरळ एचच घेतलं असतं तर बेटर झालं असतं. उगाच कन्फ्युजन, कारण बाकीच्या मीडियन आणि मोडमध्ये त्यांनी एच घेतलं आहे. ठीक आहे. स्टेट बोर्ड, नो प्रॉब्लेम. डी आय बाय जी. जी काय आहे? जी इज द डिफरन्स ऑफ द टू क्लास इंटरवल्स, टू लोअर लिमिट अँड अपर लिमिट. बेसिकली जी इज नथिंग बट द क्लास साईज. दॅट इज द डिफरन्स ऑफ द अपर लिमिट अँड लोअर लिमिट टू बी प्रिसाईज. 1200 आणि 800 डिफरन्स किती आहे? 400. मग मायनस 1400ला जर मी 400ने डिवाइड केलं तर 0 0 कॅन्सल होईल आणि इथे येईल -3 बिकॉज 4 3s are 12. 800ला जर मी 400ने डिवाइड केलं, हा 400 कुठून येतोय समजते ना तुम्हाला? हा जो गॅप आहे त्याने आपण डिवाइड करतो विच इज जी. तर येणार -2. तुम्ही ऑब्झर्व करा, -3 -2. आता येणार -1. आता 0च येणार इथे. 400 डिवायडेड बाय 400 इथे येणार 1 आणि इथे येणार 2. इझी. आता तुम्हाला लिहायचं आहे एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट इज युअर एफ आय. अच्छा, एफ आय तुम्हाला कुठून मिळणार? अरे दिलेलं आहे. एफ आय इज हिअर 3 15 20 25 37. 3 15 20 25 37. आता एफ आय झाल्यानंतर ऑल यू नीड इज द लास्ट कॉलम and that last column is FIUI. So let us take FIUI. FIUI म्हणजे FI आणि UI ला मल्टिप्लाय करायचं आहे या दोघांना. 3 इंटू -3 -9, 15 इंटू -2 -30, 20 इंटू -1 -20, 25 इंटू 0 0, 30 इंटू 1 30 आणि फायनली काय 2 इंटू 7 14. आता तुम्हाला काय करायचं आहे? लास्ट 2 कॉलम्सचं समेशन करायचं आहे. समेशन मीन्स ॲडिशन. सो व्हॉट विल बी समेशन एफ आय? ह्याचं ॲडिशन, राईट? सगळ्यांना ॲड केलं तर तुम्हाला भेटेल 100. आणि ह्याचं ॲडिशन नीट करा. कसं ॲड करणार तुम्ही? नेगेटिव्ह नंबर्स पहिले ॲड करा. हे सगळे नेगेटिव्ह नंबर्स एकत्र घेऊन. -30 -20 -9 हे होणार -59. आता ह्याला ॲड करा. 30 + 14
इज 44. हे पॉझिटिव्ह 44 आहे, हे निगेटिव्ह 59 आहे. आता जर दोघांना मी ॲड करायला गेलो, व्हॉट विल आय गेट? आय विल गेट 44 आणि प्लस मायनस 59 विच इज मायनस 15. म्हणजे इथे मी लिहू शकतो समेशन FI/UI इज इक्वल टू मायनस 59. आय होप हे क्लिअर आहे. आत्ता फॉर्म्युला ह्याच्यानंतर, सो व्हॉट इज स्टेप डिव्हिएशन का फॉर्म्युला? लेट्स अप्लाय दॅट. ओके, आता आपण काय करणार? फॉर्म्युला वापरणार मीनचा. सो व्हॉट इज मीन? मीन एक्स बार इज गिवन बाय ए प्लस समेशन FI/UI बाय समेशन FI मल्टिप्लाइड बाय एच किंवा जी. काय करूया? ठीक आहे, तिथे जी लिहूया सेफर साईडसाठी, कारण टेक्स्टबुकमध्ये जी आहे. ओके, सो ए किती आहे? ए आहे 2200. सो इथे आपण लिहिणार 2200 प्लस समेशन FI/UI. समेशन FI/UI आपण इथे कॅल्क्युलेट केलं आहे, मायनस 15 आहे हे, मायनस 15 कारण हे आपण ॲड केलं होतं. ठीक आहे, मायनस 15 बाय समेशन FI. समेशन FI इज 100 मल्टिप्लाइड बाय जी म्हणजे हा गॅप किती आहे? 400चा. सो विल राईट डाऊन मल्टिप्लाइड बाय 400. आता हे होणार 2200, 0 कॅन्सल झालं. 15 4 जर 60, मायनस 60. सो दॅट इज 2140. सो दॅट इज द मीन. म्हणजे काय? अमाऊंटचा क्वेश्चन आहे ना, मग रुपीज लिहायचं आहे तुम्हाला, बिकॉज दिस इज अ क्वेश्चन बेस्ड ऑन अमाऊंट अँड दिस इज इन रुपीज ऑफकोर्स. सो हे लिहिलेलं असेल तिथे, सो डोंट वरी. ओके, सो वी कॅन से दॅट द मेन अमाऊंट इन्व्हेस्टेड इज रुपीज किती आलं? 2140. या, दॅट इज द फायनल लाईन. ठीक आहे, सो एक कॉलम्स लक्षात ठेवा, 6 कॉलम्स आहेत. CI हे दिलेलं असणार, CIचा कॉलम आणि FIचा कॉलम ऑलरेडी असणार. XI आपण फाइंड केला. XI कसा? ह्याचे मिड पॉईंट फाइंड आउट केले. मग DI असतो XI मायनस A. म्हणजे काय? तुम्ही A घेणार आणि मग हे सबट्रॅक्ट करत राहणार, इथे लिहिणार. मग तुम्ही UI फाइंड आउट करणार. कसं फाइंड आउट करणार? DI डिवायडेड बाय G. DI तुमच्याकडे आहेत, G कुठून मिळाला? G इथून मिळाला, जो गॅप आहे तो G. मला डिवाइड करत जाणार. मायनस 1200ला 400ने डिवाइड केलं. 400च का? इथे गॅप 400च आहे. मग मायनस 3 आलं, मग मायनस 2 आलं, मग मायनस 1, मग 0 1 2. मग FI ॲज इट इज कॉपी केलं आणि मग FI/UI केलं. लास्ट कॉलममध्ये आपल्याला ते भेटलं. देन यू हॅव समेशन FI. समेशन FI/UI हे आपण ॲड केलं नीट. इथे निगेटिव्ह 15 मिळालं. अँड देन अल्टिमेटली वी सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला अँड गॉट द फायनल आन्सर. सो मीडियनचा क्वेश्चन आपण करूया. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. आय टेल यू वाय इम्पॉर्टंट. कारण तुम्ही जर क्लास इंटरवल्स बघाल ना, 200 to 209, मग ते एक ब्रेक होऊन 210 होतो आहे, 219, मग ब्रेक होतो आहे 220. कंटिन्युअस क्लास इंटरवल्स नाही आहेत. आणि जेव्हा पण मीडियनचा क्वेश्चन येईल तेव्हा सगळ्यात पहिले ऑलवेज रिमेंबर यू हॅव टू मेक द क्लासेस कंटिन्युअस. इथे बरेच मुलं विसरतात, डायरेक्टली सॉल्व करतात. सो क्लासेस कंटिन्युअस कसे करायचे पहिले ते तुम्हाला समजवतो. सगळ्यात पहिले काय करायचं? या 2 नंबर्सचा गॅप किती आहे? इथे 209 आहे, इथे 210 आहे. सो 210 मायनस 209 कितीचा गॅप आहे? फक्त 1चा गॅप आहे. आणि तो सेम 1चा गॅप पुढे पण कंटिन्यू होतो आहे. 219 220, 229 230. सो देर इज अ गॅप ऑफ 1 एव्हरी सिंगल टाईम. मग या गॅपला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं. म्हणजे डिवाइड दिस बाय 2. किती येतं? 0.5. बरोबर, हे सगळं दाखवायचं नाही, तुम्हाला फक्त समजवतो आहे मी. आता काय करायचं? हा 0.5 सबट्रॅक्ट करायचा. कुठून? लोअर लिमिटमधून. लोअर लिमिटमधून सबट्रॅक्ट. आणि हा 0.5 ॲड करायचा. कुठे? अप्पर लिमिटमध्ये. म्हणजे काय होणार? नीट बघा, हा जो पार्ट आहे तो बनणार 200मधून 0.5 गेले 199.5 आणि 209मध्ये 0.5 ॲड झाले, तो बनला 209.5. नेक्स्टवाला परत 0.5 सबट्रॅक्ट करा, मग तो बनणार 209.5. 0.5 ॲड करा 219.5. मग हे 219.5, हे 229.5 अँड सो ऑन. आय होप हे क्लिअर आहे. सो सगळ्यात पहिले काय करायचं आहे?
हे 2 कॉलम्स तर लिहायचेच आहेत, पण तुम्हाला कंटिन्युअस क्लास इंटरवल पण लिहायचं आहे. कसं ते दाखवतो. आता सगळ्यात पहिले तुम्हाला क्लास इंटरवल्स लिहायचे आहेत व्हर्टिकली. सो क्लास इंटरवलमध्ये काय काय होतं, इथे होतं डिस्टन्स, आणि डिस्टन्स दिलेलं 200 to 209. Then you have 210 to 219. Then you have 220 to 229. Then 230 to 239. Then 240 to 249. हे थोडंसं टाईमपास आहे पण करावंच लागणार, ऑप्शन नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट होतं नंबर ऑफ बसेस. ठीक आहे, नंबर ऑफ बसेस ते लिहून घ्या तुम्ही. म्हणजे पहिले 2 कॉलम तर ॲज इट इज कॉपी करा, जास्त डोकं नका लावू. आता काय करणार, आता तुम्ही लिहिणार कंटिन्युअस क्लास इंटरवल, एक नवीन कॉलम बनवणार. त्या कॉलमचं नाव काय असणार, कंटिन्युअस क्लास इंटरवल. ह्याला क्लास इंटरवल बोलतो. आणि हे चेंज करणार. कसं चेंज करणार, 199.5 to 209.5. मग हे बनणार 209.5 to 219.5. मग हे बनणार 219.5 to 229.5. हे बनणार 229.5. हे बनणार 239.5. हे बनणार 239.5 to 249.5. आय होप हे क्लिअर आहे. ह्याला आपण कंटिन्युअस क्लास इंटरवल्स बोलणार. आता काय करायचं आहे, नेक्स्ट कॉलम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट कॉलम इज कॉल्ड ॲज द कॉलम ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तुम्हाला हा कंटिन्युअस क्लास इंटरवल इथे लिहायचा आहे आणि हा जर इथे लिहायचा आहे तरी चालेल. हे फ्रिक्वेन्सी असतं. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण कसं लिहितो, पहिला जो 4 आहे तो ॲज इट इज कॉपी करणार. मग 4मध्ये 14 ॲड करणार. 4 + 14 18. 18 + 26 किती येईल, 42. ओके 44 येईल. 44 + 10 54. आणि 54 + 6 इज हाऊ मच, 54 + 6 60. आता हे झाल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे त्याला आपण बोलतो n. सो वी विल राईट डाऊन n फर्स्ट. व्हॉट इज n? n इज इक्वल टू 60. आता फर्स्ट स्टेप तुमची आहे, यू विल डू n/2 म्हणजे 60/2. 60/2 किती, 30. आता हा जो 30 आहे ना, तुम्ही CF मध्ये चेक करणार. कोणता नंबर तुम्हाला 30 दिसतोय का, नाही. पण 30पेक्षा थोडासा मोठा नंबर, थोडासा मोठा, बिग, थोडासा बिगर नंबर दॅन 30. 18 नाही आहे, 4 नाही आहे, मग 44 असणार. मग 44ला इथे फक्त असं एक हायलाईट करून ठेवा. म्हणजे हा जो आपल्याला कॉलम आहे, सॉरी रो आहे, तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग या रोमध्ये नीट बघा. सगळ्यात पहिले या रोमध्ये हा जो क्लास आहे तो मीडियन क्लास आहे. म्हणजे आपण काय बोलणार, मीडियन क्लास इज हाऊ मच, 219.5 to 229.5. आय होप हे क्लिअर आहे. आता मीडियन क्लासच्या बाजूला जी फ्रिक्वेन्सी आहे, त्याला आपण F बोलतो. त्याला आपण काय बोलतो, F. मग F किती आहे, F आहे 26. आणि मीडियन क्लासच्या मागे जी CF आहे ती व्हॅल्यू आपण CF मध्ये घेतो. प्रिसिडिंग, नीट समजा, मागच्या क्लासचा CF हा घ्यायचा आहे तुम्हाला, CF. मग CF किती घेणार, 18. परत रिपीट करतो. n/2 केलं, 60/2 आपल्याला भेटलं 30. 30 इथे दिसत नाही आहे, पण 30पेक्षा थोडासा मोठा नंबर, दॅट इज 44. 44च्या बाजूचा क्लास, हा वाला क्लास नाही, हे संपलं. जर कंटिन्युअस बनवायची गरज नसती तर वी वुड हॅव टेकन फ्रॉम हिअर, बट नाव सिन्स वी हॅव मेड इट कंटिन्युअस वी हॅव टू टेक इट फ्रॉम हिअर. सो हा वाला क्लास आपण मीडियन क्लास घेणार. छोटी व्हॅल्यू विल बी युअर L. ओके, लेट्स टेक L. L इज 219.5. हां, L इज द लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास. त्याच्या बाजूचा F आणि त्याच्या मागचा CF. वन मोर टाईम, n/2 म्हणजे 60/2 30.
30पेक्षा छोटासा मोठा नंबर, छोटासा मोठा नाही, थोडासा मोठा नंबर 44. 44च्या बाजूचा क्लास मीडियन क्लास, त्याची लोएस्ट व्हॅल्यू एल, त्याच्या बाजूची व्हॅल्यू एफ आणि त्याच्या मागची व्हॅल्यू सी एफ. आता तुमच्याकडे सगळे व्हॅल्यूज आहेत. नाव यू विल सबस्टिट्यूट टू फाइंड आउट मीडियन. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मीडियन? याला आपण असं ठेवूया. सो मीडियनचा फॉर्म्युला, मीडियन is given by L plus n by 2 minus CF the whole by F multiplied by H. अच्छा, L किती आहे? L आहे 219.5. सो 219.5 प्लस n by 2. आपण n by 2 ऑलरेडी केलं आहे, तुम्ही बघू शकता. n by 2 काय आहे? 60/2 म्हणजे 30. मग डायरेक्ट 30च लिहा ना. डायरेक्ट इथे मी 30 लिहितो. 30 मायनस व्हॅल्यूज पाहिजेत. सी एफ किती आहे? 18 बाय एफ किती आहे? 26 इंटू एच. हां, एच राहिला. ओके, ठीक आहे. एच कसा फाइंड आउट करणार तुम्ही? एच फाइंड आउट करणार या दोन व्हॅल्यूजला मायनस करून. 209.5 मायनस 199.5. सो 209.5 minus 199.5 that is 10 ना. हे 0 होणार. 10चा गॅप आहे बेसिकली. 10.0 दॅट विल बी 10. सो एच इज 10. सो इथे येणार 219.5 प्लस 30 मायनस 18 इज हाऊ मच? 12/26 multiplied by 10. So that is going to give you 219.5. This will become 120/26, right? So solve this further. 120 आणि 26 तुम्हाला डिवाइड करायचं आहे. So basically you can divide this by 2 to get 13. Divide this to get किती? 60? Yes. मग 60ला 13नी डिवाइड करा. 60ला जर मी 13नी डिवाइड केलं, 13 4s are 52. This is 8, this is dot, this is 0. 13 6s are 78, 2 0, and then 13 1s are 13, right? So 7 and this is 0. 13 5s are 65. ठीक है. So this becomes 219.5 plus this is 4.615. बिकॉज इट इज 515, 4.62 करून टाकू आपण याला. 219.5 हे बनणार 219.5 प्लस 4.62. 219 प्लस 4. ओके, सो या दोन्ही नंबर्सला ॲड करायचं आहे. दॅट इज 219.5 आणि 4.62. 5 म्हणजे 50 ना, मग हा 2. 5 + 6 इज 11. 9 + 4 इज 13. +1 इज 14. कॅरी 1. 224.12. सो 224.12. एंडला फक्त नीट लिहा. इथे फायनल आन्सर सोडू नका. यू हॅव टू राईट डाऊन द फायनल स्टेटमेंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सी वॉट द क्वेश्चन वॉज. क्वेश्चन होता का एक्झॅक्टली? सो द मीडियन डिस्टन्सच्या बाबतीत आहे ना, मीडियन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस इज किती भेटलं आपल्याला? 224.12 किलोमीटर. दॅट्स इट. सो एंडमध्ये किलोमीटर लिहिणं कंपल्सरी आहे. सो जस्ट मेक शुअर की तुम्ही युनिट बरोबर लिहित आहे. मीडियनचा अजून एक क्वेश्चन करूया आपण. फॉलोइंग टेबल शोज द एजेस ऑफ पर्सन्स हू विजिटेड म्युझियम ऑन अ सर्टन डे. आणि मीडियन फाइंड आउट करायचं आहे. पण इथे कसं लिहिलं आहे बघा, <10 आणि हे फॉलो होतं पुढे <20, <30, <40, <50, <60 असं काहीतरी येतं. थोडंसं वियर्ड. सो इथे टेन्शन नाही घ्यायचं आहे. <10, <20, <30, <40, <50, <60. जेव्हा पण लेस दॅन दिसेल ना आणि हे दिसेल ना, म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती एफवाली फ्रिक्वेन्सी नाही आहे, ती सी एफवाली कॉलम आहे.
आत्ता कन्फ्युजन वाटेल जर पहिल्यांदा करत असाल, म्हणून तुम्हाला सिस्टमॅटिकली सांगतो. असं जर काही दिसलं तर मीडियनचा क्वेश्चन कसा सोडवायचा. ठीक आहे. आता तुम्ही जर नीट बघाल ना, लेस दॅन 10 म्हणजे शून्यापासून चालू करू शकतो आपण 0 to 10. मग लेस दॅन 20 0 to 10 वरती कवर होईल. लेस दॅन 20 10 to 20. 10 to 20 इथे कवर झाला. मग खाली लेस दॅन 30 मग 20 to 30, मग 30 to 40, मग 40 to 50 आणि 50 to 60. लेस दॅन 60 म्हणजे 50 ते 60. इथे 60वर थांबायचं आहे आपल्याला. सो बेसिकली पहिल्या कॉलममध्ये तुम्ही काय कराल, पहिले 2 कॉलम्स तुम्हाला आधीच सांगितलं, जसं दिलं आहे तसंच लिहा. ठीक आहे. सो पहिले होतं एज. इट वॉज अबाउट एज, राईट. सो एजमध्ये काय काय आहे, लेस दॅन 10, लेस दॅन 10 हे असं लिहितो, लेस दॅन 20, लेस दॅन 30, लेस दॅन 40, लेस दॅन 50, लेस दॅन 60. सो हे गिवन आहे. ठीक आहे, हे गिवन आहे. सो वॉट वी डिड इज वी क्रिएटेड क्लास इंटरवल्स आउट ऑफ इट. मग ठीक आहे, मग इथे लिहा तुम्ही क्लास इंटरवल, CI क्लास इंटरवल. सिम्पल आहे. लेस दॅन 10 त्याला आपण कन्वर्ट कसं केलं, लेस दॅन 10ला आपण लिहिलं 0 to 10, लेस दॅन 20ला 10 to 20, लेस दॅन 30ला 20 to 30, then 30 to 40, then 40 to 50 and then 50 to 60. आता नीट आहे का. आता जो नेक्स्ट कॉलम आहे ना तो तुमच्या CFचा कॉलम आहे. CF कारण लेस दॅन दिलेलं ना, म्हणजे तुम्हाला CF दिलेले आहेत. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, आय नो. 3, 10, 22, 40, 57, 71 ते लिहायचे. 3, 10 काय होतं 22, 40. ओके, 22, 40, 57, 71, 57, 71. आता इफ यू नोटिस ना, मिसिंग काय आहे माहिती आहे का, फ्रिक्वेन्सीचा कॉलम मिसिंग आहे. फ्रिक्वेन्सी, द कॉलम ऑफ फ्रिक्वेन्सी इज मिसिंग ओव्हर हिअर. मग काय करणार तुम्ही, कसं फाइंड आउट करणार. पहिलीवाली जी आहे ना, पहिलीवाली ती ॲज इट इज कॉपी करायची. नीट आहे का, हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. पहिलीवाली ॲज इट इज कॉपी करायची. आता पहिल्यामध्ये लेस दॅन 10 ऑलरेडी झालं आहे 3. आता लेस दॅन 20 पाहिजे मला, लेस दॅन 20, पण 3 इथे ऑलरेडी वापरले गेलेत ना. मग लेस दॅन 20 बट ग्रेटर दॅन 10 पाहिजेत. मग हे 3 मला 10मधून मायनस करावे लागतील. काही नसेल समजत जर, लॉजिक मी तुम्हाला सांगितलं, पण स्टील जर कन्फ्युजन वाटत असेल, 10 - 3 करा. 10 - 3 हाऊ मच, इथे 7, 22 - 10 12, 40 - 22 18, 57 - 40 17 आणि 71 - 57 14. आता इझी झालं, काही अवघड नव्हतं. ह्याच्यावरून आपण क्लास इंटरवल बनवले. हा फ्रिक्वेन्सी आहे आणि हा CF आहे, हे लक्षात ठेवा. इंटरचेंज नका करू. इथे पहिले CF मिळाले, नंतर F मिळाले. आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, n/2 करणार. n/2. पण n कसा कळणार तुम्हाला, n म्हणजे नेहमी CFच्या कॉलमचा लास्ट नंबर असतो. n काय असतो, CFच्या कॉलमचा लास्ट नंबर. सो दॅट इज 71. मग 71/2 करणार तुम्ही. 71/2 किती, 35.5. 70चा हाफ 35 आणि वरती 1 उरला म्हणून 0.5. सोपं आहे. 35.5 तुम्ही CFमध्ये चेक करणार. CFमध्ये दिसतंय का, नाही. 35.5च्या थोडासा मोठा नंबर आहे का इथे कुठे आहे, हा काय 40 आहे ना. मग त्या 40ला तुम्ही हायलाईट करणार. ठीक आहे, हायलाईट फक्त, बाकी काही नाही. आणि त्याच्या बाजूचा जो क्लास इंटरवल आहे दॅट विल बी युअर मीडियन क्लास. दॅट विल बी युअर मीडियन क्लास. मग मीडियन क्लास काय असणार, 30 to 40. मीडियन क्लास मिळाला. मग इथून तुम्हाला काय मिळणार, ही व्हॅल्यू विच इज द व्हॅल्यू ऑफ L. L किती झाला, 30. आता मीडियनचा जो क्लास आहे ना त्याच्या बाजूची फ्रिक्वेन्सी आपल्याला घ्यायची असते. त्याच्या बाजूची फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये फ्रिक्वेन्सी किती, 18. आणि CF जो आहे ना
या सर्कल केलेल्याच्या मागचा प्रिसिडिंग हे विसरायचं नाही आहे. मग CF विल बी 22. परत रिपीट करतो. तुम्ही n/2 केलं तुम्हाला 35.5 भेटला. ह्याच्यामध्ये 35.5 कुठेच नाही आहे. थोडासा नेक्स्ट नंबर घेतला 40, त्याला पकडून धरलो आपण. हा 40 यूज कुठेच नाही होतं जर तुम्ही नीट बघाल तर. त्याच्याने आपल्याला कळाला मीडियन क्लास 30 to 40. मीडियन क्लासवरून आपल्याला कळालं एल म्हणजे 30, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्याच्या बाजूची मीडियन क्लासच्या बाजूची फ्रिक्वेन्सी, आणि त्याच्या मागची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे आपल्या कामाचं आहे. सगळे व्हॅल्यूज आहेत. आता व्हॅल्यू पुट करायचे. सो व्हॉट इज युअर फॉर्म्युला? फॉर्म्युला इज मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF बाय F मल्टिप्लाइड बाय H. अच्छा, L किती आहे? L आहे 30 प्लस n/2 ही किंमत आपण ऑलरेडी काढली आहे. n/2 35.5 इथे चेक करू शकता. 35.5 मायनस CF किती आहे? 22 वरती चेक करू शकता. द होल बाय F किती आहे? 18 मल्टिप्लाइड बाय H किती आहे? H किती आहे? H आपण विसरलो. ठीक आहे, 10 - 0 10. हे तर सोपंच आहे ना. H 10 असणार. क्लास साईज आहे तो. क्लास साईज इज 10. आता सॉल्व करा. सो पुढे काय भेटणार? फर्दर यू विल हॅव 30 प्लस 35.5 मायनस 22. 35 मायनस 22 इज 13. त्याच्या बाजूला 0.5 बाय 18 इंटू 10. हे मल्टिप्लाय करू शकता. 30 प्लस 13.5 इंटू 10 135 बाय 18. आता 135ला 18ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, 135 डिवायडेड बाय 18. त्यापेक्षा 3ने डिवाइड करू शकतो ना, एवढं कॉम्प्लेक्स नको करायला. ठीक आहे, 3 6 जार 3 4 जार 12 1 5 45. परत 3ने डिवाइड करू शकतो. अजून सोपं झालं. हे 2 आणि हे 15 डिवायडेड बाय 2 7.5. ओके, सिम्पल. सो फर्दर यू आर गोइंग टू गेट 30 प्लस 7.5 37.5. सो डेटा फक्त बघा यार, कशाचा डेटा आहे? डेटा वॉज टॉकिंग अबाउट वॉट हे पण बघावं लागेल क्वेश्चनमध्ये. 37.5 काय आहे? इट इज अबाउट द एजेस ना. सो द मीडियन एजेस ऑफ द मीडियन एज यू कॅन से द मीडियन एज ऑफ द पीपल हू विजिटेड द म्युझियम इज 37.5 इयर्स. ऑब्वियसली हे इयर्समध्ये डेटा आहे. हा एजेस इन इयर्स, किती वय आहे त्यांचं. ठीक आहे. सो मोडचा एकच क्वेश्चन आपण बघूया. दिस वन क्वेश्चन इज मोर दॅन इनफ. आणि असे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात. क्लासिफिकेशन ऑफ चिल्ड्रन अकॉर्डिंग टू देअर एजेस प्लेइंग ऑन द ग्राउंड इज शोन इन द टेबल. हे सगळं दिलेलं असणार. तुम्हाला एंडला फक्त वाचायचं आहे. फाइंड द मोड, आणि हा टेबल तुम्हाला दिला असेल. सो 6 to 8, 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 16. दीज आर द क्लास इंटरवल्स. सगळ्यात पहिले मोडचा फॉर्म्युला. मोड इज इक्वल टू वॉट? L प्लस F1 मायनस F0 बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. ठीक आहे, हे सगळे व्हॅल्यूज खूप सोपे आहेत. सगळ्यात पहिले मेन आहे, तुम्हाला F1 फाइंड आउट करायचं आहे. मग F0, मग F2, मग LH सगळं समजवतो कसं फाइंड आउट करायचं आहे. द फर्स्ट थिंग दॅट यू नीड टू डू इज टेक दिस व्हॅल्यूज अँड टेक द कॉलम. म्हणजे ते कॉलममध्ये लिहा बेसिकली. सो 6 to 8, 8 to 10, 10 to 12. सो सगळ्यात पहिले आपल्याकडे आहे एजेस. मग एजेस लिहायचं. अँड देन द डेटा वॉज टॉकिंग अबाउट नंबर ऑफ चिल्ड्रन. एजेस आणि नंबर ऑफ चिल्ड्रन. ओके, एजेसचं रेंज काय काय होतं? 6 to 8, ज्याला आपण क्लास इंटरवल पण बोलतो. देन यू हॅव 8 to 10, देन यू हॅव 10 to 12, then you have 12 to 14, then you have 14 to 16, right? So this is the ages. And then number of children 43, 58, 70. 43, 58, 70,
42 27. ओके, आता सगळ्यात पहिले कोणती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे? द फर्स्ट व्हॅल्यू दॅट वी नीड टू फाइंड आउट इज F1. F1 काय असतं? F1 मीन्स हायेस्ट फ्रिक्वेन्सी. मग या सगळ्या नंबर्समध्ये सर्वात मोठा नंबर तुम्हाला कोणता दिसतोय? 70. त्याला मार्क करा, दॅट इज F1. क्लिअर आहे? म्हणजे F1ची व्हॅल्यू तुमची 70 आहे. त्यानंतर त्याच्या मागची व्हॅल्यू इज F0. F0 मग F0 किती आहे? 58. त्याच्यानंतरची व्हॅल्यू ती असते F2, म्हणजे ही व्हॅल्यू F2. सो F2 किती आहे? 42. ठीक आहे. मग F1 जी फ्रिक्वेन्सी सगळ्यात मोठी आहे त्याच्या बाजूचा जो क्लास असतो दॅट इज कॉल्ड ॲज द मॉडेल क्लास. ठीक आहे, हे स्टार्टिंगलाच लिहिलं पाहिजे होतं पण ठीक आहे. मॉडेल क्लास कोणता आहे? 10 to 12. करेक्ट. त्याच्यामध्ये लोअर लिमिट कोणती आहे? 10, म्हणजे L इज इक्वल टू 10. L मिळाला. ठीक आहे. देन यू हॅव F1, F0, F2. आता फाइंड आउट करायचं H. H म्हणजे क्लास साईज 6 to 8, 8 to 10. 2चा गॅप आहे ना. 8 - 6 is 2. सगळे व्हॅल्यूज भेटले. आता हे व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचे. सो लेट्स बिगिन. सो ह्याला असं ठेवतो सो जर आपल्याकडे व्हॅल्यूज पिक करायला इझी पडेल. राईट. सो व्हॉट डू वी हॅव? वी हॅव मोडचा फॉर्म्युला इज इक्वल टू L प्लस F1 minus F0 by 2F1 minus F0 minus F2 multiplied by H. So L किती आहे? 10. आपण लिहिणार 10 प्लस F1 minus F0. ठीक आहे. 70 minus 58. 70 minus 58 by 2F1. डायरेक्ट करू, 2 into 70 करतो. 2F1 म्हणजे काय? 2 multiplied by F1. 70 multiplied by 2 is 140. Minus F0 58 minus F2 42 into H किती आहे? 2. नीट सॉल्व करायचं आहे. ह्याच्यामध्ये एरर करू नका. पहिले ब्रॅकेटच्या आतमध्ये काय काय आहे ना तिथे फोकस करा. सो दॅट इज इक्वल टू 10 प्लस 70 minus 58 किती? 12 डिवायडेड बाय, हे दोन्ही मायनस आहेत ना. सो -58 - 42 इज -100. राईट. सो दिस इज -100. 140 - 100 इज हाऊ मच? इट इज 40 multiplied by this is 2. Correct. So that will become 10 plus 12 into 2, 24 divided by 40. So that is equal to 24 divided by 4 किती? 6 ना. बरोबर. मग हे 6 होणार आणि डिवायडेड बाय 4 केलं तर हे 10 होणार. 6/10 इज हाऊ मच? 0.6. So that is 10 plus 0.6 and that gives you 10.6. So the mode is 10.6. Easy.